मिळते. या दरम्यानच्या काळावधीत सिंगलनं 31 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. जिकडे दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. मोनिश टेंबे यांचे जिवलग महेशजी ढेपे हे देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. एक आक्रमक शैलीचा असा फलंदाज जो जय भवानी सोनेचेवाडी या संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल. शॉट फाईन लेगला 30 यार्ड सर्कल मध्ये. पण तदुपत इकडे रोशन नेमाने स्विच हिट करण्याचा प्रयत्न असफल. शेवटचा बॉल मात्र रोशन करता सफल ठरलाय. डॉट एल आहे. 2 षटकांची सांगता झाली आहे. जिकडे पहिल्या षटकामध्ये 29 धावा होत्या ना, तिकडे फक्त 2च धावा म्हणजे इकॉनॉमिकल षटक त्या ठिकाणी रोशननं हाताळलेलं आहे. टीम जय भवानी सोनेचेवाडी संघानं या षटकामध्ये कमबॅक केलंय. त्या ठिकाणी सन्माननीय नितेशजी लोखंडे साहेब यांचा आपण यथोचित सन्मान या मंचावरती करणार आहोत. जिकडे विशालबाई टेंबे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लोखंडे साहेबांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. या मंचावरती येणाऱ्या प्रत्येकाचा हा विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. अजित कासरेकर नागाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरता, जिथे 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर समोर असतील ते म्हणजे अंकित निंगवले, अर्थातच पेन या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 जिकडे सुरुवात होईल. अजित कासरेकर एबी स्पोर्ट्स नागाव संघाचा एक महत्वाचा खेळाडू, आई बलजाई क्रिकेट क्लब नागाव संघाचा एक महत्वाचा अर्थातच आयकॉन खेळाडू मधून सातत्यानं असोसिएशन मध्ये खेळणारा अजित आज जय भवानी सोनेचेवाडी या संघाकरता काय करणार. पहिला बॉल पंच पुन्हा एकदा वळतायत. पहिला बॉल वाईट बॉल पाहायला मिळतोय. जिकडे ऑन फील्ड पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय. निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं काम अभय सर आपल्याला पाहायला मिळतील करताना. सातत्यानं एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. ओहो, याही वेळेस काय घडले. याही वेळेस ती चूक. याही वेळेस ऑफस्टिकच्या वरून ट्रॅव्हल होणारा बॉल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पण इकडे थोडस कॉन्फिडन्सची कमी जाणवते, अभाव जाणवतोय. पण निश्चितच एक चांगलं परफॉर्मन्स तुम्हाला द्यावं लागेल. एक मोठी स्पर्धा आहे, एक मोठं हे मैदान आहे, एक मोठं मंच आहे, मोठं व्यासपीठ आहे. जिकडे तुम्ही एक चांगली कामगिरी केलीत तर निश्चितच तुमच्या नावाचाही गवगवा या स्पर्धेमध्ये संपूर्ण माणगाव तालुक्यात पाहायला मिळेल. पुढील बॉल. ओ, यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. जिकडे डीपला प्रोटेक्शन आहे. मिडविकेटच्या डोक्यावरूनही बॉल लँड झालाय. सीमा पार गेलाय. आणखीन एक षटकार. 39 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. अंकितच्या बॅट मधून आलाय हा षटकार. तिथं आणखीन एक मोठा मार केलाय. अप ट्रॅकर पद्धतीचा बॉल पाहिलं, त्यावरती आक्रमण आणि बॉल गेलाय थेट घ्यायला प्रेक्षकांची भेट. षटकार. झेमकार पहा, या षटकारानं 45 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी मॅच आपल्याला ही जरूर पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही टीमचा जर तुम्ही विचार केलात ना, तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. जिकडे टीम रॅपिडो मोरबाचा विचार केलात तर रईस केरटकर आहेत, तौफिक परदेसी पाहायला मिळाले, अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर सौरभ मोहिते अजून येणं बाकी आहेत. इकडे परशुराम आहे, रोशन नेमाने आहे. तद्वत जर विचार केला तर खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप याही टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल. ओ, यावेळेस क्रॉस बॅटेड केलेला फटका. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इकडे षटकारांची हॅट्रिक आली आहे
अंकित निंगवलेच्या बॅट मधून सजवलेला आणखीन एक चांगला स्ट्रोक षटकार. हा इकडे या पहिल्या षटकामध्ये तौफिक बाईने अफलातून बॅटिंग केली होती, जिकडे तिसऱ्या षटकात अनिकेत निंगवले आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी मागवती. सातत्यानं जर विचार केला तर सनी गुळगुलेच्या सोबत अर्थातच एकाच टीम मध्ये आई पेनजाई पेन संघाच्या माध्यमातून ज्याने एक भरीव कामगिरी केली आहे ना, असं अनिकेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक आली आहे. 51 धावा, संघाचं अर्धशतक कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजित कासरेकर ज्याच्यावरती प्रेशर पाहायला मिळतोय, या दबावात तो कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, दबाव ट्रेस रिलीज करणार का. पुढील बॉल, ओहो यावेळेस बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जिकडे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अभि आहेत, एफर्ट दिलेत, चांगलं बॉलला अडवलंय, मैदानाच्या आतमध्ये ढकललंय पुन्हा एकदा. आणि इकडे या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, पण या सर 2 आहेत. इकडे शहानिशा केली जाईल. अर्थातच त्या ठिकाणी आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स ची टेक्निकल टीम ज्यांची ही मदत घेणार आहोत, तिसरे पंच देखील इकडे असतील. आणि हा जो निर्णय आपण प्रलंबित आहे, लवकरच आपण त्या ठिकाणी या धावा किती आहेत टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत अशी ही वाहिनी म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट्स. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. निश्चितपणे सातत्यानं एक चांगल्या दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून हे पाहिलं जातं. याही वर्षी या स्पर्धेकरता त्यांचं देखील बहुमूल्य योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक अँगलनं त्या ठिकाणी पाहिलं जाईल, कारण स्पर्धा मोठी आहे. कुठल्याही संघाचं या ठिकाणी नुकसान होणार नाहीये याची देखील दक्षता घेतली जाते, तपासली जाते आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय दिला जाईल. आणि इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आलाय आणि हा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 4 धावा धाव फलकावरती ऍड होत असताना बनल्या जात आहेत. 55 धावा स्कोर कार्ड वरती आहे. एक मोठी धावसंख्या, एक मोठं लक्ष, खरं तर एक लक्ष मोठं ठेवणं गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगानं वाटचाल चालू आहे रॅपिडो मोरबा संघाची. पुढील बॉल, ओहो यावेळेस फटका हवेमध्ये आहे, जिकडे महेश पाहायला मिळाले, पुढे धजावले नाहीये. कुठली धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये, म्हणजे एक निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यानच्या कालावधीत झाली आहे. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. अजित कासरेकर, अगदी एक महागडं षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. रोशन नेमानेचं जर षटक सोडलं
दोन्हीही षटकं खूप महागडी गेली आहेत टीम जय भवानी सोन्याची वडी संघाकरिता. इकडे फटका हवेमध्ये आहे, दूरवरून शरद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, पण चेंडूपर्यंत तेही पोहोचू शकले नाहीये. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण केलेल्या आहेत. तद्वत मात्र या शेवटच्या बॉलवरती या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना बनल्या जातील त्या 57 धावा. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस जर आपण विचार केला तर 57 धावा या बनल्या गेल्यात टीम रॅपिडो मोरबा या संघाच्या. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारी 3 षटकं फार महत्वाची असतील. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीम करता एक चांगलं तगडं आव्हान उभं करण्याकरता. अर्थातच जर विचार केलं तर एक ज्या पद्धतीने ही सरासरी आपण पाहिली आहे त्या सरासरीने जर विचार केला तर एक मोठी धावसंख्या 100+ धावा देखील बनल्या जाऊ शकतात. आणि इथं बनवावं लागतील ना ते रईस खेरटकर आणि त्यांच्या जोडीला अनिकेत निंगवले. येणारं षटक कोणाला प्राचारण करणार, कोणाला गोलंदाजी मार्कवरती आणणार षटक क्रमांक 14 फेकण्याकरता, तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा टीजे ब्रेक. फलोत्पादन कारभूमी विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या समवेत त्यांचे कट्टर समर्थक विशालभाई टेंबे, त्याचबरोबर ती सन्मान्य या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक आदरणीय सीताराम शेठ उभारे साहेब, युवा नेते अनिकेत शेठ घोसालकर आणि या स्पर्धेचे अध्यक्ष अर्थातच वैभवजी टेंबे, त्याचबरोबर ती त्यांची संपूर्ण ही आयोजन कमिटी एक दमदार असं आयोजन घेऊन आली आहे. ग्रामीण विभागातील खेळाडूंकरता एक महत्वाची स्पर्धा षटक क्रमांक 14 जिकडे जय भवानी सोन्याची वाडी या संघाला एक आणखीन ब्रेकथ्रूची प्रतीक्षा असणार आहे. आणि हा ब्रेकथ्रू पुन्हा एकदा मिळवून दिला जाईल का, त्याकरता गोलंदाजी मार्कवरती अंबरला एंड करून आलेत. पुन्हा एकदा रोशन नेमाने गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. समोर असतील अर्थातच रईस खेरटकर. आज त्यांची बॅट जर पाहिलं ना आपण तर खामोश आपल्याला पाहायला मिळाली आहे, पण या मॅच मध्ये त्यांची बॅट तळपताना पाहायला मिळेल का. 2 चेंडू फेस केलेत आणि दोन्ही डॉट बॉल. इकडे पहिला बॉल खोलात टाकला होता, बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलनं धावफलक पुढे सरसावलं जाईल. ते 58 या आकड्यावरती सनी जाधव साहेब आहेत जे स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची लेखणी देखील अप्रतिम पाहायला मिळत. एक अफलातून दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळेल. पण इकडे अंकित निंगवले अफलातून बॅटिंग केली आज. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू द बॉल स्ट्रोक पाहायला मिळेल जिकडे लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होईल, डीपला प्रोटेक्शन आहे. एक सिंगल पहा ज्या पद्धतीनं एक नियंत्रित गोलंदाजी राहिली आहे ना रोशनची. कारण षटक क्रमांक 2 जिकडे त्यांनी फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाचा विकेट म्हणजेच सेट फलंदाज तौफिक परदेसी यांना त्यांनी माघारी धाडलं होतं. इकडे देखील 4थं षटक त्याच ताकदीचं हाताळताना रोशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल ओ यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग क्या बात आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून आलाय हा मोठा स्ट्रोक. षटकार
षटकारानं 65 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. इकडे बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. रेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा अंतर. पहा मागच्या बॉल वरती एक षटकार आला होता. तदनंतर थोडासा कुठेतरी दबाव आणि बॅटर्सला थोडस कक्षेच्या बाहेर खेळवायचं होतं. त्याच अनुषंगानं हा आउट ऑफ दी ऑफ काढायचा होता बॉलला. तद्वत मात्र एक व्हाईट बॉल जात असताना पाहायला मिळतोय. 66 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. पुढील बॉल. ओहो रईस बॅटिंग करतोय खैस मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा षटकार. ठोकाडीजे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत जम जमकर. वाह 72 धावा स्कोर बोर्ड वरती लावल्यात. मोठं लक्ष. जिसका लक्ष्य बड़ा होता है उसके कदमों में सारा जहां होता है. आणि हा मोठं लक्ष इकडे बनवण्याचा प्रयत्न करतायत रॅपिडो मोरबाचे बॅटर्स. कार्पेटच्या साह्यानं बॉल ऑन साइड मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये जातोय. मिड विकेटला तिथं फंबलिंग पाहायला मिळाली आहे. जिकडे वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले तद्वत मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या 2 धावा धावफलकावरती ऍड होत असताना बनल्या गेल्यात 74 धावा. चौथ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना जिकडे शेवटचा बॉल हा बाकी असेल या षटकातला रोशन नेमाने यांचा समोर असतील. अगदी आता सेट झालेत. रेस केरटकर पाहायला मिळत आहेत. ओहो यावेळेस बॉल पहा. खूप उंची गाठली आहे बॉलनं. बॉल हवेमध्ये झोका घेतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले शेवटच्या बॉलला आणि शेवटच्या बॉल वरती रोशन नेमानेनं आणखीन एक ब्रेक तो मिळवून दिलाय टीम जय भवानी सोन्याची वाडी या संघाला. रेस खेरटकर जे आक्रमक होत होते ना ते देखील माघारी परतले. दुसरा धक्का रॅपिडो मोरबा संघाला बसलाय शेवटच्या बॉल वरती. 74 या आकड्यावरती दुसऱ्या विकेटचं पतन. सौरभ मोहिते आलेत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या टीम मधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि या टीम मधील सगळ्यात महागडा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील सौरभ मोहिते. अर्थातच या खेळाडूनं मागील काही वर्षापासून अप्रतिम दर्जाची कामगिरी केली आहे. मोरबा विभागामधील एक नामांकित असा खेळाडू दाखल झालाय खेळपट्टीवरती. तौफिक परदेसी यांनी आपल्या मित्राला आपल्या टीम मध्ये सामावून घेतलंय. अगदी वाटेल ती बोली लावली आहे त्याच्यावरती आणि खूप महागडा असा खेळाडू या टीम मधील या संघामधील. तद्वत मात्र अंकित निंगवले आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडकडे. बंटी आलेत. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश चालके आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 इकडे विंचवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती बाटू एंड कडून. अर्थातच शिवप्रतिष्ठान ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक नामचीन असा हा खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्हीही डिपार्टमेंट मध्ये एक दमदार कामगिरी म्हणजे एक अष्टपैलू श्रेणीतील असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैयक्तिक आपलं पहिलं षटक ते हाताळतील. सांघिक 5वं षटक घेऊन पहिला बॉल बंटी यांचा. पहिला बॉल अगदी समोर टाकला होता आणि त्याला समोरच भिरकावून दिलाय. आणखीन एक जबरदस्त षटकार अंकित निंगवलेच्या धावा स्कोर बोर्ड वरती लावल्यात पहा. 10 बॉल मध्ये 31 धावांची इनिंग साकारली आहे. 32 धावांची इनिंग साकारली आहे अंकित निंगवलेनं.
हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. यावेळेस लॉंग लेगला निशाणा साधलाय. बॉल वन बाउन्स ट्रॅव्हल झालाय, सीमा रेषे पार गेलाय, चौकार आलाय अंकित निंगवलेच्या बॅटमधून. ही दोस्ती तुटायची नाही. तौफिक आणि सौरभ यांची दोस्ती अशीच अजरामर राहो. हो, फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, मिस केलाय, स्वतःवरती नाराज राहिलाय अंकित निंगवले. त्याला ठाऊक होतं लॉलीपॉप बॉल मिस सोडून दिलाय. एक सिंगल आली आहे. 85 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 100+ धावा इकडे बनताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठं लक्ष जे बनवण्याचा प्रयत्न आहे रॅपिडो मोरबा. अगदी रॅपिडली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक बॅटर्सनं चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं टीम करता. ओ, यावेळेस लॉंग ऑफला जिकडे क्षेत्ररक्षक आहे उभा, झेल पकडली जाईल. धक्का क्रमांक 3, सौरभ मोहिते जे काही करू शकले नाही टीम करता. एक महत्वाचा खेळाडू जिकडे परतलाय माघारी. पाच सौरभ मोहिते परतले. तदनंतर तौसीद आलेत. तौसीद परदेशी आपल्याला पाहायला मिळतील. तौसीद एका बाजूला, तौफिक एका बाजूला. धो बाई दोनो तबाई. इकडे काय करणार. ओ, पुलालन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे जिकडे बॉल शॉट थर्डमॅन कडे निघालाय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आपल्याला येत असताना या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळेल. जिकडे स्कोर कार्ड 86 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं धावफलक बनवलंय. चांगली त्या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली रेपोडी मोरबा या संघाच्या माध्यमातून. एक चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट करण्याच्या अनुषंगाने ही वाटचाल आहे. इकडे कुठलंही धाव आलेली आहे शेवटच्या बॉलवरती. अर्थातच या 5व्या षटकाची देखील सांगता आपल्याला होत असताना पाहायला मिळती आहे. म्हणजे धावफलक 5 षटकांच्या अखेरीस बनलं जाईल ना, ते 86 या आकड्यावरती शेवटचं षटक अर्थातच येणार कोणाला प्राचारण करणार. स्लॉगवरचं षटक आहे जिकडे तौसीद आणि अंकित निंगवले. अंकित चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि अंकित ज्या पद्धतीनं फलंदाजी साकारतोय ना, ज्या पद्धतीनं तो स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय ना, वा, त्याचं एक्झिक्युशनची दाद द्यावी लागेल. चला टीम टीम जय भवानी सोन्याची वाडी. प्रत्येक षटक गणिक आपण टीम मीटिंग कृपया करू नका. अदरवाईज त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून, असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून, आपल्याला या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचित केलं जातंय वेळेत आपली षटकं त्या ठिकाणी पूर्ण करणं फार बंधनकारक असणार आहे. तर अभि आले गोलंदाजी ट्रॅकवरती. इकडे आपल्याला पाहायला मिळतील रामवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिकडे स्लॉगवरचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याला दिली आहे. पण तौसीद आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. ते देखील पॉवर हिटर फलंदाज म्हणून जाणले जातात. या स्लॉग ओव्हर मध्ये आता धावांची बरसात होणार का, की अभि इकडे या स्लॉग ओव्हर मध्ये थांबवणार तौसीदला. पहिला बॉल सोडून दिलाय. लिव्ह केला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. एक एक्स्ट्रा आली आहे. अवांतर धाव जिकडे 87 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली रणनीती पाहायला मिळाली आहे प्रथम फलंदाजी करत असताना रॅपिडो मोरबा या संघाची. अगदी सुरुवातीच्या षटकामध्ये 29 धावांची लयलूट केली. तदनंतर देखील एक चांगली फलंदाजी राहिली होती. यावेळेस यष्ट्यांच्या मागे कॉस्ट बियॉन्ड पाहायला मिळतील जिकडे परशुराम आले चेंडू खाली. तौसीद परदेशी मात्र माघारी परतलेत. तदनंतर धक्का क्रमांक बसलाय ना, तो 4था बॅटिंग करत असताना टीम रॅपिडो मोरबा या संघाला.
बनल्या गेल्या होत्या, पण इकडे जर एक धाव आली ना तर त्याचाही टार्गेट मोडलं जाईल. अर्थातच एक मोठं विशाल काय लक्ष त्या ठिकाणी बनलं जाईल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अदम, जिकडे अभि आहे समोर अंबरले एंड कडून टीम जय भवानी सोन्याची वडी या संघाकरता तो स्लॉगरचं षटक हाताळतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओ लो फुलटॉस बॉल होता इकडे. चांगलं एफर्ट्स पाहायला मिळाले आहे. जिकडे रोशन पाहायला मिळाले डीप मध्ये आपल्या टीम करता ते सगळं कॉन्ट्रीब्यूट करतायत. अगदी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील एक सिंगल धावफलक 88 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावांचा डोंगर, धावांचा खच उभा केलाय, उभारलाय. पुढील बॉल अभिचा कोलात टाकला, बॉल खोदून काढलाय यावेळेस. वा, काय कलात्मकता, काय नजाकत दाखवली आपली अंकित निंगवलेनं. आणखीन एक कलाय षटकार. अंकित निंगवले ज्याच्या समोर गोलंदाज थकले. 14 बॉल मध्ये 43 धावांची बहारदार इनिंग सादर करतोय. पुढील बॉल, ओहो यावेळेस फुलटॉस पद्धतीचा, यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून. क्या बात है, इट्स अ मॅक्सिमम. सलगचा दुसरा धावा स्कोर कार्ड वरती आलेत. 100 नंबरी खरं सोनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अंकित निंगवलेच्या माध्यमातून काय अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक अंकित निंगवलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेतलं. शॉट ऑफ द लेन पाहायला मिळाली आहे. जिकडे 1 बाउन्सची वॉर्निंग पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे गोलंदाज अभिला, पण 100 बनल्यात. इकडे रिव्ह्यू घेतला जातोय. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा यावं लागेल. इकडे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय व्हाईट बॉलचा. म्हणजे इकडे एक एक्स्ट्रा धाव बली आहे, अवांतर धाव बली आहे. जिकडे 101 धावा बनल्यात धाव फलकावरती. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे, येणारे 2 चेंडू फार निर्णायक. जिकडे 49 या वैयक्तिक धावसंख्येवरती अंकित निंगवले आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल अभिचा. ओ यावेळेस बॉल चाललाय पहा गॅपमध्ये, गली पॉइंट मधून बॉल कार्पेटच्या साह्यानं बेडा पार, सीमा पार चौकार. अंकित निंगवलेचं अर्धशतक. डीजे ते 53 धावांची बहारदार इनिंग, ज्याच्यामध्ये 6 षटकार 3 चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग केली आहे, साकारली आहे टीम रॅपिडो मोरबा संघाकरता. एक निर्णायक फलंदाजी, 105 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेत. शेवटचा बॉल या पूर्वार्धात आपल्याला पाहायला मिळेल. काय फलंदाजी राहिली आहे. अगदी धावांचा एक बेरू पर्वत उभा केलाय. माउंट एव्हरेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, इकडे काय घडलंय पाहूया. जिकडे धाव घेण्याच्या प्रयत्नात मोह अवरता आला नाहीये आणि शेवटच्या बॉलवर विकेट्स आली आहे, पण धावा बनल्यात ना त्या 105 6 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये टीम जय भवानी सोन्याची वाडी या संघाला, परशुराम अंधेरेला एक जबरदस्त बॅटिंग करावी लागेल.
106 धावांचं लक्ष्य. टीम जय भवानी सोन्याची वाडी हा संघ येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये कशा पद्धतीने हे आव्हान पेलणार, या आव्हानाला कसं परतवून लावणार. अर्थातच या परशुरामानं आपण जर पाहिलं ना तर पृथ्वी निशस्त्रीय केली होती. हातात परशु घेऊन हा परशुराम पुन्हा एकदा बाटनं सडेतोड उत्तर देणार का येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये. काय असणार या मागचं चित्र, तत्पूर्वी येणाऱ्या उत्तरार्धाचं समालोचन ऐकण्याकरता या मायक्रोफोनवरती आपल्या समवेत जोडले जातील पुन्हा एकदा शाहिरी बाण्याचा थाट, शाहिरी बाण्याचा अंदाज आणि शाहिरी बाण्याचा साज आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थातच शाहीर समालोचक आमचे योगेश जाधव सर यांच्या आवाजात. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. नाणेफेक करणार आहोत. अर्थातच लुझर्स बनाम लुझर्स, जिकडे एका बाजूला एस एन कलेक्शन